तर बघा मैत्रिणींनो, हे एक ब्लाऊज आहे. तर हे बघा, हे स्लीवलेस ब्लाऊज आहे. तर मी इथे हेच बघा, ही जी ब्लाऊजची कटिंग मी 1 महिन्याच्या आधीच करून ठेवलेली होती, कारण की हे जे माझ्या एका कस्टमरचं ब्लाऊज होतं. आणि हे बघा, हे जे कापड आहे मेन फॅब्रिक, तो इथे एका ड्रेसच्या कापडपासून उरलेला जे कापड होता आणि ड्रेस मी इथे त्यांना शिवून दिलेला होता. आणि मग उरलेल्या कापडपासून मी इथे ब्लाऊज पीस इथे त्यांना स्लीवलेस ब्लाऊज बसणार म्हणून असं सांगितलेलं होतं. आणि मग मी ते ब्लाऊज पीस इथे कट करून ठेवलेलं होतं. पण इथे बघा, 1 महिना होऊन गेलेला आहे आणि इथे जे ब्लाऊज आहे ते मी इथे शिवायचं बाकीच राहिलेलं आहे. तर त्यांचा आज कॉल आला मला की माझं जे ब्लाऊज आहे ते तयार झालेलं आहे का. तर मी म्हटलं की हो, म्हणजे मी सांगून दिलं की बरं, मी ठीक आहे, तुम्हाला मी 1 तासामध्ये ते ब्लाऊज देते, तर रेडी करून देते. तर मग मी हे जे कापलेलं ब्लाऊज आहे ते मी इथे बघा अशा प्रकारे थोडं कापून ठेवलेलं आधी असल्यामुळे थोडं इथे ते हे जे थोडं व्यवस्थित प्लेन आले आहे नाही आहे. तर इथे थोडं इथे हे झालेलं आहे. तर मी नंतर त्याला प्रेस करून घेणारच आहे. तर इथे बघा, इथे जे आहे ब्लाऊज, तर हे मी इथे स्लीवलेस ब्लाऊज शिवत आहे. आणि याला हा जो गळा आहे हा मी इथे गोलच शिवलेला आहे. तर इथे गोलच शिवायचा आहे. तर मी इथे आतमधून तो शिवलेला आहे आणि वरून प्रेस शिलाई करून घेत आहे. आता हा जो गळा आहे आणि हा जो कापड आहे, तर हा सॅटिनचा कापड असल्यामुळे इथे मी अशा प्रकारे सिंपल गोल गळ्यास शिवलेला आहे, कारण त्यांना गोल गळाच पाहिजे होता. तर इथे बघा, इथे जे शिलाई आहे ते वरून मी इथे प्रेस शिलाई करून घेत आहे. आणि याला मी इथे बॅक साईडने म्हणजे मागच्या साईडने इथे मी इथे हुक्स करणार आहे. आणि जो समोरचा साईड आहे तो प्रिन्सेस कटचा करून तो पूर्ण पॅक ठेवणार आहे. आणि इथे बॅक म्हणजे मागच्या साईडने हुक्स लावणार आहे. तर त्यासाठी मी इथे तो गळा, हा जो मागचा गळा आहे थोडा डीप घेतलेला आहे. आणि इथे जे खालची जी कमरपट्टी आहे ते सुद्धा मी इथे आतमधून शिलाईचीच इथे शिलाई करून घेणार आहे. इथे मी कमरपट्टी वगैरे काहीच जोडणार नाही आहे, कारण हे मला इथे फक्त आता अर्धा ते पाऊण तासात हे ब्लाऊज द्यायचं आहे. तर मी इथे अशा प्रकारे हे शिवत आहे. तर इथे बघा, तर हे जे ब्लाऊज आहे ते एक माझ्या कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि त्यांना आताच हवं आहे. त्यामुळे मी इथे पटकनच ते कटिंग आधीच करून ठेवलेली असल्यामुळे पटकन ते शिवत आहे. तर इथे मला असं वाटलं की 20 ते 25 मिनटात हे जे ब्लाऊज आहे ते कसं शिवावं, म्हणून मी हा व्हिडिओ आपल्यासोबत पूर्ण ह्या ब्लाऊजचा व्हिडिओ आपल्यासोबत शेअर करत आहे. तर हा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघाल, जेणेकरून तुम्हाला पण कळेल की मी 20 ते 25 मिनटात हे ब्लाऊज कशाप्रकारे शिवलेलं आहे. आणि इथे बघा, ह्या ज्या ब्लाऊजची फिनिशिंग पण खूप सुंदर मला करायची आहे, म्हणजे खूप सुंदर इथे आणायची. म्हणून मी इथे बघा पूर्ण साईडला शिलाई करून घेत आहे. आणि जो हा सॅटिनचा कापड असल्यामुळे इकडे तिकडे घसरायला नको, म्हणून व्यवस्थित जारे पूर्ण ब्लाऊजला मी इथे मागच्या भागाला पूर्ण इथे शिलाई करून घेतलेली आहे. आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेत आहे. आता इथे मला स्लीवलेस ब्लाऊज असल्यामुळे मी इथे जे पायपिंग आहे ते मी इथे ह्या कॉटनच्या कापडाच्या अस्तरची इथे करून घेणार आहे. तर इथे बघा, मागचा भाग इथे मी तयार केलेला आहे. त्यानंतर इथे समोरच्या भागाला बघा, इथे जे प्रिन्सेस कटचा जे मी भाग कापलेले आहे त्याला मी इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही एकाला एक जोडून घेणार आहे. आणि पूर्ण राऊंडला शिलाई करून घेत आहे, जेणेकरून जो कापड आहे तो इकडे तिकडे सरकायला नको. तर इथे बघा, इथे दोन्ही पण भाग मी इथे जोडून घेत आहे. तर हे जे ब्लाऊज आहे हे मला पटकन द्यायचं असल्यामुळे मी तुमच्यासोबत इथे व्हिडिओ मला असं वाटलं की चला आज इथं हा पूर्ण आपण ब्लाऊजचा व्हिडिओ आपण आपल्या फॅमिलीसोबत किंवा आपल्या मैत्रिणींसोबत शेअर करावा, म्हणून मी इथे हा पूर्ण व्हिडिओ आपल्यासोबत घेऊन आलेली आहे. तर इथे बघा, इथे दोन्ही पण भाग मी इथे जोडून घेतलेला आहे अस्तरला, आणि इथे पेन फॅब्रिक जोडून घेतलेला आहे. त्यानंतर जे उरलेला कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि हे जे प्रिन्सेस कट आहे हे मला पूर्ण समोरच्या साईडने पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे आणि मागच्या हुक्स करायच्या आहे. तर त्यासाठी इथे बघा, इथे जे आता ही जी मी ब्लाऊज आहे
ब्लाऊज आहे ते मी इथे उरलेल्या कापडपासूनच शिवत आहे. म्हणजे मी इथे त्यांना ड्रेस शिवून दिलेला आहे आणि तो ड्रेसमधून हा जो अर्धा ते पाऊण मीटर कापड उरलेला होता. तर मी म्हटलं त्यांना की इथे तुमचं एक शिवलेस ब्लाऊजसुद्धा यामध्ये होतं, कापड कशाला वाया जाऊ द्यायचा, म्हणून मी त्यांना हे सांगितलं. म्हणून इथे बघा जो समोरचा साईड आहे थोडं इथे पट्टी मी अटॅच करून घेतलेली आहे, कारण ही जे पॅक ब्लाऊज आहे तर ही पट्टी इथे दिसणार नाही आहे. तर आता यानंतर मी अस्तर आणि मेन फॅब्रिक हे दोन्ही पण लावून घेत आहे. पण आता इथे समोरचा गळ्यालासुद्धा मी इथे पायपिंग न करता अशाच प्रकारे फोल्ड करून घेत आहे. म्हणून मी इथे जो मेन फॅब्रिक आहे तो सरळ साईडने ठेवलेला आहे आणि अस्तर हे उलट्या साईडने, म्हणजे अस्तर हे वर ठेवलेलं आहे. आणि इथे शिलाईला गोल राऊंड करून घेत आहे आणि जो गळ्याचा आकार आहे त्याप्रमाणेच मी इथे शिलाई करून घेतलेली आहे. आता ही जी शिलाई आहे ती इथे झालेली आहे. त्यानंतर इथे बघा थोडा आकार इथे कमी जास्त जर झाला असेल तर मी पुन्हा छान गोल आकार इथे डबल शिलाई करून देत आहे. आता इथे हा झाल्यानंतर इथे आपल्याला जो उरलेला फॅब्रिक आहे तो कापून घ्यायचा आहे आणि कापल्यानंतर मी इथे छोटे छोटे इथे टक्स करून तिथे कैचीने करून घेणार आहे आणि जो कापड आहे तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. तर बघा इथे छान प्रकारे गोल गळ्याचा आकार आलेला आहे आणि इथे कुठल्याच प्रकारची पायपिंगसुद्धा मी लावून घेत नाही आहे. तर इथे मी इथे प्रेस शिलाई इथे करून घेत आहे आणि हा गोल गळा आहे छान असा आलेला आहे आणि हा जो गोल गळा हा मी इथे 5 इंचचा घेतलेला आहे. तर इथे बघा इथे छान प्रकारे इथे हा गोल गळ्याचा मी इथे आकार दिलेला आहे आणि शिलाईसुद्धा करून घेतलेली आहे. आता जे पूर्ण भागालासुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून कापड इकडे तिकडे सरकणार नाही आणि जो उरलेला मेन फॅब्रिक आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर बघा इथे जे हे ब्लाऊज आहे हे मी इथे अशा प्रकारे पटकन हे शिवून घेत आहे आणि हे जे मी शिवत आहे ते मी माझ्या मोटरचाच यूज करून शिवत आहे, जेणेकरून स्पीड पण खूप वाढते आणि इथे पटकन पण ब्लाऊज शिवून होते. तर इथे बघा इथे जो उरलेला मेन फॅब्रिक आहे तो मी इथे कट करून घेत आहे. आता बघा हे जे ब्लाऊजचं अस्तर आहे थोडंही म्हणजे ते थोडं इथे ओळ्या पडलेल्या आहे, कारण की हे मी इथे 1 महिन्याच्या आधीच हे ब्लाऊज कापून ठेवलेलं होतं आणि ते शिवायला मला म्हणजे वेळ नव्हता, म्हणजे बाकीचे ब्लाऊज द्यायचे होते आणि आता त्या कस्टमरने मला वेळेवर सांगितलं बसल्यामुळे मी आता त्यांचं ते ब्लाऊज इथे कंप्लीट करून देत आहे. तर आता जे दोन्ही भाग मी इथे तयार केलेले आहे ते इथे जोडून घेत आहे. तर याला डबल शिलाई करून घ्यायची आहे आणि इथे बघा इथे छान प्रकारे इथे आकार आलेला आहे. नंतर दुसऱ्या साईडचा पण भाग इथे अशा प्रकारे जोडून घ्यायचा आहे आणि हा थोडा सॅटिनचा कापड असल्यामुळे इकडे तिकडे घसरायला नको यासाठी मी आधीच शिलाई करून घेतलेली आहे. आता इथे बघा आता इथे जे अस्तर आहे ते मी इथे कॉटनचं लावलेलं आहे, त्यामुळे थोडेसे कॉटनचं अस्तर असल्यामुळे तो कापड व्यवस्थित शिलाईमध्ये बसत आहे. तर इथे हे जे आपला समोरचा भाग दोन्ही भाग जोडून झालेला आहे. आता इथे आपल्याला सरळ दोन्ही भाग व्यवस्थित एकसारखे करून घ्यायचे आहे आणि सरळ म्हणजे थोडा आकार द्यायचा आहे, म्हणजे सरळ ते करून घ्यायचे आहे आणि इथे जे याला जी पट्टी आहे ती लावून घ्यायची आहे. तर मी इथे कॉटनची कापडची इथे पट्टी तयार करून घेत आहे आणि पट्टी मी इथे समोरच्या साईडने लावून घेत आहे. तर बघा ही जी लंबी पट्टी तयार झालेली आहे. आता इथे आपल्याला इथे कंबरला ती लावून घ्यायची आहे आणि इथे बघा ही जी पट्टी आहे ती मी 2 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि इथे ती लावून घेत आहे आणि इथे आपल्याला जे ह्या पट्टीला वरून प्रेस शिलाई करून घ्यायची आहे आणि ही जी पट्टी आहे याला मी इथे कच्ची शिलाई आधी करून घेणार आहे, त्यानंतर तिथे तुरपाई पण करून घ्यायची आहे. तर इथे थोडी फोल्ड करून इथे पुन्हा शिलाई करून घ्यायची आहे आणि इथे वरून पण कच्ची शिलाई करून घ्यायची आहे, जेणेकरून तुरपाई करण्याच्या आधी ती व्यवस्थित तुरपाई यायला हवी आणि मग तुरपाई झाल्यानंतर ती आपल्याला उसवून घ्यायची आहे. तर इथे बघा अशा प्रकारे ही पट्टी मी इथे लावलेली आहे.
आता बघा हा जो समोरचा भाग इथे तयार झालेला आहे आणि सुंदर असा हा प्रिन्सेस कटचा आकारसुद्धा आलेला आहे. आता जे मागचा भाग आहे त्या मागच्या भागाला बघा मला इथे हुक्स करायचे आहे, म्हणून मी आधी इथे हुक्स आणि आयपट्टी इथे लावून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथे गळा व्यवस्थित बरोबर घेतलेला आहे आणि मधोमध कट करून घेतलेला आहे. आता इथे मी कॉटनचंच कापड घेतलेलं आहे आणि इथे हुकपट्टी आणि आयपट्टी लावून घेत आहे. तर मी इथे डाव्या साईडला मी इथे हुकपट्टी लावत आहे आणि उजव्या साईडला आळपट्टी लावून घ्यायची आहे. तर जी हुकपट्टी आहे ती सरळ साईडनी लावायची असते आणि आळपट्टी ही उलट्या साईडनी लावायची आहे, कारण की मी इथे मशीनचीच आळ करणार आहे, त्यासाठी मी इथे उलट्या साईडनी आळपट्टी लावलेली आहे. आणि थोडं वरून आपल्याला कापड सोडायचं आहे आणि तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आळपट्टी तयार करून घ्यायची आहे. हुकपट्टी पण त्याच प्रकारे तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघा इथे जे आळ आहे ते मी इथे 3 ते 4 आळ करून घेणार आहे. तर बघा इथे थोडं आपल्याला सुई पावडीनेमध्ये थोडं उचलून इथे आळ्याचा आकार द्यायचा आहे. तर इथे बघा मी इथे 3 ते 4 आळ करून घेणार. तर मी इथे 4 आळ करून घेणार आहे, कारण की इथे जो कापड आहे तो दिसायला नको आणि व्यवस्थित फिटिंगसुद्धा बसायला हवी, यासाठी मी इथे 4 आळ करून घेणार आहे. तर आता इथे मशीनची आळ अशा प्रकारे पावडे उचलून करून घ्यायचे आहे. तर बघा आळ झालेले आहे. आता इथे हुकपट्टीला आपल्याला कच्ची शिलाई करून घ्यायची आहे आणि इथे ती मग तुरपाई थोडी करून ती उसवून घ्यायची. आता अशा प्रकारे बघा इथे ह्या जो दोन्ही भाग इथे तयार झालेले आहे आणि बघा आकारसुद्धा सारखा आलेला आहे आणि त्याचा पण आकारसुद्धा सारखा आलेला आहे, छान आलेला आहे. आणि इथे बघा इथे आता हे दोन्ही मी शोल्डर जोडून घेत आहे आणि हे शोल्डर जोडायच्या वेळेस आपल्याला जो मोंडाचा आहे आकार थोडा आतमध्ये घ्यायचा आहे, म्हणजे मोंडा तुमच्या इकडून थोडा जास्त अंतर घ्यायचं आहे, गळ्याकडून कमी घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ते जोडून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपला जो शोल्डर आहे ते उतरणार नाही आणि हे जे ब्लाऊज आहे सिवलेसचं ते बाही पण फिटिंगला व्यवस्थित शोल्डरला फिटिंगला व्यवस्थित बसणार. तर इथे बघा इथे आपल्याला बाही लावायची नाही, स्लीवलेसच शिवायचं आहे, त्यामुळे मी अशा प्रकारे ते थोडं अंतर जास्त मोंडायचं घेत आहे, म्हणजे आपल्याला ते जी बाही आहे जी मोंढा आहे तो व्यवस्थित फिटिंगला बसायला हवा. तर इथे बघा इथे जे शोल्डर आहे ते मी इथे 3 इंचचं घेतलेलं आहे. तर इथे मला 2.5 इंचचं शोल्डर पाहिजे, तर मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता हे चारही भाग मी इथे कट करून घेणार आहे. आता बघा इथे जे फिटिंग आहे थोडी फिटिंग आपली व्यवस्थित यायला हवी, यासाठी थोडं इथे कट करून घेतलेलं आहे. आणि इथे कट करून झाल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आकार द्यायचा आहे, जेणेकरून हा जो मागचा साईड आहे तो झोल पडणार नाही आणि जे ब्लाऊज आहे फिटिंगलासुद्धा छान बसणार आहे. तर अशा प्रकारे मी इथे कट करून घेतलेला आहे. आता इथे आपल्याला आकार द्यायचा आहे, तर थोडं इथे मोंढाला आकार द्यायचा आहे. शोल्डरपासून पुन्हा मागच्या आणि समोरच्या भागाला आकार द्यायचा आहे. आता इथे हे बघा इथे जे आकार दिल्यानंतर मी इथे जी शिलाई आहे ते व्यवस्थित शिलाई करून घेत आहे आणि यानंतर मग आपल्याला इथे पट्ट्या जोडून घ्यायच्या आहे, म्हणजे पायपिंग करून घ्यायची आहे. आणि ही जी पायपिंग आहे ती आतमधूनच मी करणार आहे, जेणेकरून तो अस्तरचा जो कापड आहे तो दिसणार नाही. तर दोन्ही साईडचे मी मोंढा अशा प्रकारे इथे कट करून घेत आहे. बघा तर हे जर आपण कट केलं तर इथे ब्लाऊज फिटिंगला पण छान बसेल आणि काखेमध्ये दाटणार पण नाही. तर इथे बघा ही जी पायपिंग आहे ते मी इथे 1 इंचची पट्टी घेतलेली आहे आणि त्याला डबल फोल्ड करून घेतलेली आहे. आणि ही जी पट्टी आहे ही तिरप्या भागामधून मी कट करून घेतलेली आहे. जसं आपण पायपिंगला पट्टी लावतो त्याचप्रमाणे इथे पट्टी घेतलेली आहे आणि तिथे डबल फोल्ड करून ती घेतलेली आहे. हा जो उरलेला कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला ही जी पट्टी आहे ही अशा प्रकारे इथे
टक्स करून घ्यायचे आणि छोटे छोटे कैचीने डॉट्स करून घ्यायचे आहे. आणि इथे ही पट्टी आहे ते पूर्ण आपल्याला डोमटून घ्यायची आहे. म्हणजे इथे मी उलट्या साईडने ही पट्टी पूर्ण टुमटून घेत आहे, जेणेकरून आपली जी अस्तरची पट्टी पट्टी आहे ही बाहेर दिसायला नको आणि ती जी पायपिंग आहे ती व्यवस्थित यायला पाहिजे, म्हणजे ती वरून पण दिसायला नको. हे पूर्ण मी इथे पट्टी आतमध्ये दाबून घेतलेली आहे आणि इथे बघा शिलाईसुद्धा करून घेतलेली आहे. आता ही जी फिटिंग आहे ती फिटिंग आपल्याला करून घ्यायची आहे. तर इथे मी सरळ साईडने आधी शिलाई करून घेत आहे आणि नंतर मग ते इथे उलट्या साईडने करून घ्यायचे, कारण मी हे जे मेन कापड आहे तो आतमधून शिलाईचं मला ब्लाऊज इथे शिवायचा असल्यामुळे मी इथे आधी सरळ साईडने शिलाई करून घेतलेली आहे, नंतर उलट्या साईडने करून घ्यायची. तर बघा अशा प्रकारे दोन्ही साईडची मी इथे शिलाई करून घेतलेली आहे. तर आता बघा, आता आपल्याला इथे सरळ उलट्या साईडने शिलाई करून फिटिंग करून घ्यायची आहे. आणि फिटिंग त्यावेळी आपल्याला व्यवस्थित दोन्ही मोंडा आणि खालचा भाग व्यवस्थित पकडून त्याला फिटिंग करून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे फक्त हे ब्लाऊज 20 ते 25 मिनटात इथे शिवलेलं आहे. बघा पटकन असं हे ब्लाऊज मी इथे शिवलेलं आहे. आणि या ब्लाऊजला मला इथे हुक्स पण पटकन लावून द्यायचे आहे, कारण की ते कस्टमर आता हे अर्धा ते 1 तासात येणारच आहे. तर मी हे पूर्ण ब्लाऊज इथे रेडी करून ठेवणार आहे. तर इथे बघा हिची जी फिटिंग आहे ती आपल्याला टेपने मोजून घ्यायची आहे आणि जो मोंडा आहे तो सुद्धा मोजून घ्यायचा आहे. तर इथे मोंडा 8 इंचचा आहे, तर मी इथे 8 इंच मोंडा मोजून व्यवस्थित फिटिंग करून घेणार आहे. आणि जी कंबर आहे ती 32 इंचची घ्यायची आहे. तर मी इथे बरोबर ती मोजून इथे फिटिंगची शिलाई करून घेत आहे. आणि ही जी फिटिंगची शिलाई करायच्या वेळेस आपल्याला आतमध्ये आधी फिटिंग करून घ्यायची आहे, नंतर आतमध्ये 1-2 आपल्याला शिलाई म्हणजे मारून घ्यायची आहे, जेणेकरून त्यांना उसवायला इझी जाणार. म्हणजे जर फिटिंग थोडी जास्त असेल तर थोडं उसवायला म्हणजे करता यावं यासाठी मी इथे जास्त शिलाई करून घेतलेली आहे. पण जेणेकरून फिटिंग ही व्यवस्थितच करून घ्यायची आहे. तर इथे 32 इंच 36 इंच चेस्टचं आणि 32 इंच कंबरचं हे ब्लाऊज आहे. तर मी इथे अशा प्रकारे शिवलेलं आहे. तर बघा छान प्रकारे हे ब्लाऊज इथे तयार झालेलं आहे. आता ह्या ब्लाऊजला मला हुक्स लावून घ्यायचे आहेत. आणि इथे जे वरून मी इथे हुक्स टच बटन पट्टीसुद्धा ह्याला शोल्डरला लावून घेणार आहे. तर हे दोन्ही साईडला मी इथे टच बटन साठी पट्टी अटॅच करून घेत आहे. तर हे दोन्ही पट्टी आपल्याला इथे वरच्या साईडने शोल्डरला लावायची आहे. तर मैत्रिणींनो, माझा हा पूर्ण ब्लाऊजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगाल. माझ्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असेच नवनवीन टिचिंगचे आणि कटिंगचे व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत राहील. तर बघा मैत्रिणींनो, हे जे ब्लाऊज आहे हे ब्लॅक ब्लाऊज कलरचं ब्लाऊज आहे. आणि हे कोणत्याही साडीवर घालण्यासाठी खूप छान असं सुंदर प्रकारचं हे मी इथे सिवलेस ब्लाऊज इथे शिवलेलं आहे. तर तुम्हाला जर तुमच्याकडे कापड वगैरे उरला असेल तर तुम्ही अशा प्रकारे कापड वाया न जाऊ देता आपण ह्या कापडचा अशा प्रकारे यूज करू शकतो. धन्यवाद.